आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत या ठिकाणी होईल. पत्रकार विनायक पाटील आयोजक यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. उमेशजी सिंग यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. तसेच आमचे मित्र राज कडू यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. त्यांना विनंती की आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी आपण पुढे या. प्रणित पाटील उमरडे या संघानं नाणेफेक जिंकलेलं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गावदेवी कृपया बघा, बॅटिंग करणारी टीम जी आहे त्यांना विनंती आहे की आपण इकडे पुढे बसायचं आहे. समोर बसा, खुर्च्या रिकाम्या आहेत. बॅटिंग करणारा संघ आणि दोन्ही टीमचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, कारण युट्यूब थेट प्रक्षेपण या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे नावं महत्वाची असणार आहेत. युट्यूबला असल्यामुळे नावं महत्वाची आहेत. या इकडे बसण्यासाठी या, खुर्च्या रिकाम्या आहेत प्लीज. हे खेळाडू कक्ष सुद्धा आहे, हे अतिथी कक्ष सुद्धा आहे आणि कॉमेंट्री बॉक्स सुद्धा आहे. गावदेवी धोंडपाडा संघाचे दोनही फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आलाय ओमकार आणि नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. ओमकार आणि ऋषिकेश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धोंडपाडा संघाची आणि उमरडे संघाचा गोलंदाज आहे प्रतीक. तर प्रतीक आपल्या बॉलिंग मार्क वरती. सामन्याला सुरुवात होतीये. असोसिएशनचा बेस्ट बॉलर या ठिकाणी पहिलं षटक टाकण्यासाठी मूर्ती लहान पण कीर्ती महान. पण यावेळेला मात्र ज्याचं गुणगान करत होतो, पहिला चेंडू थोडासा टप्पा चांगला होता, पण त्याची लाईन थोडीशी या ठिकाणी चुकली गेली. जेव्हा बाउन्स झाला चेंडू त्यावेळेला खेळपट्टीच्या थोडासा बाहेर गेला आणि प्रवीण आंद्रे मला कळवतात की चेंडू खराब आहे, वाईड आहे. एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपामध्ये संघाची धाव संख्येला अकाउंटला सुरुवात झाली. या अवांतर धावेनं एक धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता बघा, चेंडू आतमध्ये घेतलाय आणि इथे मात्र या ठिकाणी फसवला जातोय. आपण बघतोय पहिला चेंडू खराब गेला होता, नंतर या चेंडूवरती मात्र चेंडू आतमध्ये घेतला, याला व्हेरिएशन म्हणतात. आणि चेंडू फसवला अक्षरशः या ठिकाणी फलंदाजाला. चेंडू हा सरळ या ठिकाणी स्कोरलेगच्या बाजूला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांनी अतिशय सुंदररित्या चेंडू गॅदर केला, आपल्या बरोबर जाळ्यामध्ये या ठिकाणी पकडलंय चेंडूला. आणि मात्र या ठिकाणी महत्वाचा गडी गारत स्ट्राईकला आलेला फलंदाज मात्र ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला. ओमकार याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय वैभव विके. स्ट्राईकची बाजू सांभाळण्यासाठी, कारण इथे बघतोय की आपण महत्वाचा गडी गारद झाला. पहिलीच विकेट तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वैभव कडू विके हा स्ट्राईकला जातोय. धोंडपाडा संघ धावा गोळा कराव्या लागतील. 5 षटकांचा सामना असेल. षटकातला हा चेंडू यावेळेला एसटीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच मला सांगतायत धरतीला समांतर हात करून चेंडू वाईड आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळाली वाईडच्या स्वरूपात आणि धाव संख्या झालेली 1-2. वैभव कडू जो ओमकार याची जागा सांभाळण्यासाठी स्ट्राईकला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो म्हणजे ऋषिकेश. षटकातला पुढचा चेंडू. चांगला चेंडू, तितका चांगला चेंडू या ठिकाणी प्लेसमेंट चेंडू खेळून काढतो, ढकलला जातोय सिली मिड ऑफच्या बाजूला. इथे मात्र एक धाव कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते वैभव याच्याकडून आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1-3.
सोनू या ठिकाणी व्यासपीठावरती आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचं स्वागत केलं जाते। विनायक पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। यावेळेला मात्र लॉंगॉनच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बराचसा हवेमध्ये होता आणि ऋषिकेश मात्र या ठिकाणी फसला गेलाय। हा सुरेख झेल, ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन। मुन्ना पाटील जरा कॅमेरा घ्या इकडे। इथे मात्र सोनू यांचं स्वागत केलं जाते, पत्रकार विनायक पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाते। त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा। मान्यवरांचं स्वागत आणि स्वागतकर्त्याचं आभार। दोनही महत्वाचे गडी गारद झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जे सलामीला उतरले होते ओमकार आणि ऋषिकेश यांच्या मात्र या ठिकाणी विकेट तंबूमध्ये त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि नवीन फलंदाज जे वन डाऊनला गेला होता वैभव कडू आणि नॉन स्ट्राईकला आता विशू या ठिकाणी आपल्याला पाहायला नॉन स्ट्राईकला गेलाय। दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय की थर्डमॅनच्या बाजूला चेंडू मिसफील्ड झाली। एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे वैभव यानं आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण टिचून गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे। एकाच दुसरा चेंडू स्वेर गेलाय, पण मात्र या चेंडूला मात्र हा चेंडू चांगला खेळून काढला, चांगला टाकला गेला आपण बघतोय तो, अर्थात गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू। विशू समोर खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन सज्ज झालाय। नेक्स्ट बॉल, चेंडू खेळून काढतोय विशू। इथे मात्र एक धाव मिळालेली आहे, एक धाव पूर्ण झाली आहे। दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी एकीकडून चांगली आहे, बॅटिंग त्या तितक्या ताकदीनं या गोलंदाजाला उत्तर देण्याचा प्रयत्न चालू होता। एकीकडे ओमकार बाद झाला, दुसरीकडे आपण बघितलं तर ऋषिकेश सुद्धा या ठिकाणी बाद झाला, पण मात्र या दोनही फलंदाजांवरती विश्वास असेल ते धोंडपाडा संघाचा। षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चांगला चेंडू, चांगला झपकन चेंडू वरती आला। असं वाटतं की बॅटच्या पट्ट्यातील चेंडू थोडासा उचली घेऊन बॅटच्या वरून निघून सरळ इष्टरक्षकाच्या जाळ्यात गेलाय आणि षटक सुद्धा संपलं। हा शेवटचा चेंडू होता, लास्ट बॉल होता, चेंडू गेलाय डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5, त्याच्यामध्ये 2 अवांतर, बाकी 3 बॅटच्या स्वरूपात, अशा एकूण 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। त्या प्रतीक यानं या ठिकाणी 5 धावा बहाल करून 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी घेतलेला आपल्या जाळ्यामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतात। 2 बाद 5 धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे विशू खेळणार आहे तर दुसरीकडे वैभव कडू खेळणार आहे। या दोनही फलंदाजांनी या ठिकाणी आपला खेळ करून दाखवणं गरजेचं असेल, पण एकंदरीत आपण जर बघितलं जर प्रतीक यांना या ठिकाणी जरी 2 चेंडू वाईट टाकले असले तरी तितका काही या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला धावा काही जास्त दिलेल्या नाही आहेत। त्याच्यामुळे इकडे मात्र प्रतीक पाटील 11 उंबरडे संघाला सुद्धा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। गोलंदाज वापरला जातो आता यावेळेला निखिल माळी। दुसरं षटक टाकण्यासाठी निखिल माळी आपल्या बॉलिंग पार्क वरती येत आहेत। संघाचं दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं निखिल माळी। निखिल माळी आपल्या बॉलिंग पार्क वरती येतात। पंचांच्या मागून एक छोटासा रनअप असेल आणि समोर खेळण्यासाठी विशू सज्ज होतोय। वैभव कडू मात्र नॉन स्ट्राईकला आहे। विशू लेफ्ट हँड बॅट्समन खेळण्यासाठी सज्ज आणि पेण नगरपालिका विश्रामगृहाच्या एंड कडून छोटासा रनअप घेऊन यावेळेला खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय। ही मात्र तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला, हा तिसरा हादरा पाहायला मिळतोय। गावदेवी धोंडपाडा संघाची तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला। 3 गडी बाद, धाव संख्या झालेली 5। विशू याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय समीर कडू। विराट 18 टी शर्ट परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला आहे, पण खेळ करून दाखवावा लागेल, कारण महत्वाचे आपण म्हणतो की एखाद्या संघामध्ये 3-4 फलंदाज तर सगळेच असतात, परंतु महत्वाचे जे टॉप
जे बॅट्समन असतात ते 3-4 असतात आणि ते मात्र या ठिकाणी बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजावरती थोडंसं दडपण असणार आहे. पण दडपणामध्ये न राहता आपली दमदार जर खेळी केली आणि आपल्या संघाची धावसंख्या जर वाढवली तर मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं आव्हान आपण देऊ शकतो. त्यामुळे इथे खेळ करणं गरजेचं असणार आहे. वैभव कडू आणि समीर कडू नॉन स्ट्राईकला, त्याच्यामुळे या दोन्ही कडू बंधूंवरती विश्वास असेल ते धुंडपाडा संघाचा. चेंडू खेळून काढतोय हलकासा चायनीज कट. इथे मात्र सिंगल रन टेकन 1 रन. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 6 6 लॉस ऑफ 3 विकेट्स. चेंडू हा समोर समीर उभा आहे. चेंडू टाकलाय गोलंदाज माळी यानं. या ठिकाणी हा चेंडू इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 7-7 लॉस ऑफ 3 विकेट्स. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. निखिल माळी गोलंदाजी करतोय. दोन्ही स्विंग च्या बाजूने आपण बघतो की चांगला त्याचा आहे, परंतु इथे खेळ करणं गरजेचं आहे. बघा याला म्हणतात व्हेरिएशन. इथे मात्र टप्पा अचूक आपल्याला पाहायला मिळाला. आता चेंडू घ्यायला पाहिजे होता खरं तर समीर कडू याला, पण मात्र हा फसवा चेंडू टाकला गेलाय. चांगला चेंडू स्पिन करतोय. आपण बघतोय दोन्ही स्पिन बाजूने चेंडू या ठिकाणी होईल आणि तसंच या ठिकाणी समीरला सुद्धा खेळ करावा लागेल, कारण त्या ताकदीची गोलंदाजी आहे म्हणून तुला प्लेसमेंट करून दुसरी धाव घेणं गरजेचं आहे. चेंडू या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय समीर. एकच धाव मात्र मिळाली. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते धुंडपाडा संघाला आणि संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढते. धावसंख्या होती ती 8. फक्त एक धावेनं या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर टाकली गेली आहे. एक चेंडू डॉट गेला, एक विकेट गेलेली आहे. 2 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक वाईडची आहे. अशा स्वरूपात या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती धावसंख्या झालेली आहे 8. दोघांची गाठ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही एकाच विभागामधील एकाच पंचक्रोशीतील हे संघ आहेत. यावेळेला चेंडू खेळून काढतोय, मात्र या ठिकाणी डाव फसलाय आणि मात्र इथे परतावं लागेल. वैभव कडू याला या ठिकाणी मोठा हादरा बसतोय तो, अर्थात धुंडपाडा संघाला. ही मोठी विकेट तंबूच्या आसऱ्याला. 4थी विकेट, 4था हादरा, 4था स्तंभ उद्ध्वस्त. फलंदाज बाद. सोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण समीर मात्र धावला नाही. वैभव मात्र या ठिकाणी धाव काढणं परंतु पोहोचू शकला नाही पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आणि मात्र या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही आणि इथे मात्र परतावं लागतंय वैभव कडू याला. नवीन फलंदाज वैभव याची जागा सांभाळण्यासाठी राजन. नवीन फलंदाज राजन या ठिकाणी खेळपट्टीवरती जातोय. बॉलिंग मार्क वरती मात्र बरोबरच निखिल माळी की सुंदर या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. अद्याप कोणताही मोठा फटका या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. विकेट मात्र गेलेली पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात. खेळ करावा लागेल. धावा फार कमी आहेत आणि धावसंख्या रचावी लागेल. 5 षटकांचा सामना. चेंडू भरपूर आहेत, त्याच्यामुळे बॅट्समनना क्रीज वरती टिकणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बघा टपली दिली. पाहिजे तसा समाचार नाहीये. रोखलं जातंय इथे, धावांना रोखलं जातंय. कंजूस गोलंदाजी, टिचून मारा, तिकट मारा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धुंडपाडा संघाला या ठिकाणी रोखून धरलेला पाहायला मिळतोय. 2 षटक झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. 3 विकेटच्या मोबदल्यात 3 बाद 9. 12 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर या 18 चेंडूंमध्ये जवळजवळ अजूनही धावा या ठिकाणी 40च्या आसपास धावा येणं गरजेचं आहे. तर धावा आल्या तर मात्र या ठिकाणी चांगलं आव्हान समोर प्रतिस्पर्धी संघासमोर राहू शकतो. पण येणारी वेळ आणि काळ सांगणार आहे किती धावा होतील, कारण जे बॅट्समन होते धावा करणारे ते मात्र या ठिकाणी खुर्चीमध्ये येऊन बसलेले आहेत. त्यामुळे धावा होतीलच अशी अपेक्षा नाहीये. पण मात्र टिचून गोलंदाजी या ठिकाणी एकीकडून पाहायला मिळते ती प्रणित पाटील उमरडे संघाकडून. आमच्या सोबत आज सकाळपासून
सागर पेपरचे पत्रकार आमचे विजयजी मोकल सर, त्यांचं स्वतःचं विजय सागर हे साप्ताहिक सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे आणि चांगल्या बातम्या आज लोकांना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून अगदी आपल्याला माहिती आहे की बाळशास्त्री जांभेकर असतील, लोकमान्य टिळक अशा स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या वेळेला वृत्तपत्र हे माध्यम चालू केलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न हे जनतेसमोर आणि अगदी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. चौथा स्तंभ पत्रकारितेला म्हटलं जातं. आपल्या समस्या खरी पत्रकारिता विजयजी मोकल सरांनी आज गेली कित्येक वर्ष प्रामाणिकपणे केलेली आहे आणि हा वसा आपल्या खांद्यावरती घेत असताना त्यांनी आज आपण बघितलं की विजय सागर स्वतःचं साप्ताहिक सुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं चालू ठेवलेलं आहे आणि अगदी तळागाळातील बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम आज ते करतायत. षटकातला हा चेंडू खेळून काढलाय, ऑफ कट करतोय, ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, इथे मात्र ओव्हरथ्रो झालाय आणि याचा फायदा कदाचित उचलला जाईल धुंडपाडा संघाकडून. आणखी उचलला जातोय का बघायचंय, पण मात्र इथे जवळ एक बाम 3 काम जाहिरात लागायची टीव्हीवरती, त्याच्यामुळे इथे मात्र एका चेंडूवरती 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. दमदार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाले आणि मात्र 3 धावा पळून काढलेल्या आहेत. ओव्हरथ्रो झाला, इथे धावांची गरज आहे ती धुंडपाडा संघाला आणि धुंडपाडा संघ या ठिकाणी धाव करताना पाहायला मिळते. 3 धावा त्यांनी जलद गतीनं पूर्ण केल्या. बघा, संधी आली तर संधीचं सोनं करणं हे गरजेचं असतं. संधी एकदाच येते, वारंवार संधी मिळत नसते. षटकातला हा चेंडू चांगला एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे, पण मात्र चेंडू स्टॉप केलाय इथे स्वतः गोलंदाजांनी, त्याच्यामुळे एकच धाव काउंट केली जाईल आणि संदीप भोईर गुणलेखक मला कळवतात की धाव संख्या झालेली आहे 13. धावा गोळा कराव्या लागतील, धावांचं डोंगर रचावं लागणार आहे, प्रयत्न करा. इथे मात्र फसवा चेंडू टाकला गेला. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाहीये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. बघा, कधी चेंडू खेळला जात आहेत, कधी चेंडू डॉट जात आहेत, कधी चांगला फटके पाहायला मिळत आहेत, कधी उचली घेणारे चेंडू, कधी खाली राहणारे चेंडू. हे व्हेरिएशन आहे गोलंदाजाचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. बघा, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. पुन्हा एकच धाव. म्हणजे आतापर्यंत आपण जर बघितलं तर सिंगल धावेवरती जास्तच वेळा या ठिकाणी रोखलं गेलंय. जिथे 2 धावा होऊ शकतात तिथे एकच धाव या ठिकाणी बहाल केली जाते. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला आणि सरळ या ठिकाणी स्वररंगपेठ फेस्टिवलच्या दिशेने मारलेला हा प्रेक्षणीय सुपर्ब माइंड ब्लोइंग षटकार, छक्का दे धक्का, सुरेख फटका. बल्ले का मुंह खुला और सीधी गेंद पहुंचा थी बाउंड्री लाइन के बाहर. ये 6 रन जरूर मिलेंगे. ये छक्का आता हुआ, बहुत बढ़िया स्ट्रोक, बहुत बढ़िया, बिग 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 षटकार. विराट कोहलीचा टी शर्ट परिधान केलेला समीर कडू याच्या बॅट मधून विराट कोहली षटकार. षटकातला हा चेंडू पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या अगदी बरोबर व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी गॅदर केलाय. वारंवार संधी आपण बघितलं की पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेला थोडासा कमी पडला आणि चेंडू मात्र हा ग्राउंडच्या आतमध्ये इन राहिला आणि क्षेत्ररक्षकाला सुरेख झेल टिपता आलाय. त्याच्यामुळे या ठिकाणी समीर कडू याला बाद करण्यात आलं, झेल बाद करण्यात आलेला आहे. back to the pavilion. समीर कडू एक मोठा फटका घेतला होता. थोडासा या ठिकाणी आता ताकद कमी पडली असावी, त्याच्यामुळे इथे मात्र झेल पकडला गेलाय आणि ही विकेट. धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडी बाद झालेले 4 बाद 20, 5 बाद 20, माफ करा, 5 गडी बाद झालेले आहेत, 5 बाद 20. 20 लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर कंप्लीट, 3 षटक उर्वरित. आता 2 षटक बाकी आहेत. 5 षटकांचा सामना, 2 षटक बाकी आहेत. चला, जास्त उशीर करू नका. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं पेव्हिलियन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रखरखत्या उन्हामध्ये
त्रास होतो, त्याच्यामुळे पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसायचं आहे. उष्णता वाढत चाललेली आहे. निखिल वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज. निखिल माळी याचा पहिला चेंडू. यावेळेला निखिल माळी याने या ठिकाणी मात्र चेंडू टाकला गेला आणि फलंदाजी एसटी उद्ध्वस्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र क्लीन बोल्ट, फलंदाज बाद, आउट. बाद झालाय फलंदाज विशाल बाद झालाय. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज गेला होता खेळण्यासाठी, त्याला मात्र या ठिकाणी परत. आणि खेळामध्ये जसा खेळ पाहिजे, तशी बॅटिंग पाहिजे, तशी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. फक्त एकच षटकार जो पाहिला तो सुद्धा असं वाटलं होतं की आता खेळाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, पण त्याचा सुद्धा खेळ संपला. समीर कडू याने एक षटकार मारल्यानंतर त्याची सुद्धा झेल गेली, झेल त्याचा पकडला गेला. त्याच्यामुळे या ठिकाणी इथे मात्र रोखलं जात आहे ते धोंडपाडा संघाला. निखिल माळी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. निखिल याचा सुंदर गोलंदाजी. गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. निखिल माळी याचं टिचून मारा करतोय, असं वाटतंय की म्हणजे कुठलाही मोठा फटका नाही, परंतु इथे एक एक धावेवरती या ठिकाणी रोखलं गेलंय. जर चेंडू आणखी थोडासा जर स्ट्रेटने आला तर बॅटची काढा घेऊन चेंडू जाऊ शकतो. आणि मगाशी बघितलं आपण की त्रिकोणामधून चेंडू सरळ एसटी उद्ध्वस्त, फर्निचर उद्ध्वस्त केलेलं आपण बघितलं होतं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बघा. खरोखरच सुंदर, अप्रतिम क्रिकेटच्या भात्यातला अतिशय सुंदर असा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो निखिल माळी याच्याकडून. निखिल कौतुक तुझं या ठिकाणी मैदानामध्ये केलं जात आहे सर्व खेळाडूंकडून. काय गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. पुन्हा एक धाव. फार कंजूस गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धोंडपाडा संघाला मात्र या ठिकाणी ज्या धावा पाहिजेत तशा धावसंख्या होत नाहीये, चांगल्या आकारामध्ये धावसंख्या नाहीये आतापर्यंत. 22 धावा धाव फलकावरती लागलेले, ते चौथं षटक चालू आहे. सरासरी एक टार्गेट मोठा असला पाहिजे. बघा चेंडू किती चांगला आहे. चेंडू उचली घेतोय, थोडासा कट लागला असता तर नक्की या ठिकाणी विकेट असती, पण बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाहीये. फलंदाज मात्र समजू शकत नाहीये. चेंडू ढकलला असता तर 1-2 धावा नक्की मिळाल्या असत्या, पण चेंडूला गती सुद्धा आहे. माळी, निखिल माळी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. कट करतोय चेंडू स्क्वेअरलेगच्या बाजूला. एक धाव, जास्त धाव काय होणार नाहीये. एकच धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झालेली संदीप भोईर म्हणतायत 23. निखिल माळी याचं विश्लेषण सांगायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा दिल्या होत्या 4 आणि 1 विकेट घेतला होता. आणि दुसऱ्या षटकामध्ये म्हणजे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक टाकलं, 3 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला. म्हणजे 2 षटक, 2 विकेट आणि 7 धावा. 7 धावा, 2 विकेट, 2 षटकांचं पृथक्करण ते निखिल माळी याचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये षटक टाकले गेले 2, 7 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट. सुंदर गोलंदाजी. चार षटक झालेले आहेत. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय विनोद भोईर. विनोद भोईर हा सुद्धा गोलंदाज चांगला आहे, कारण आतापर्यंत आपण बघितलं जसे आमचे संदीप भोईर आहेत तिकडे विनोद भोईर आहेत. भोईर आळीतला हा खेळाडू, षटकातला चेंडू, भोईर आळीतला हा गोलंदाज, पण मात्र चेंडू इष्टीच्या बाहेर गेलाय. पण इथे मात्र हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एक अवांतर धावेनं फायदा झालाय. संघाची धावसंख्या 24. धावसंख्या झाली 24. पहिला चेंडू वाईड.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. आणि क्लीन बोल्ड. इथे मात्र या ठिकाणी विनोद भोईर यांना या ठिकाणी सरळ यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे फलंदाजची. त्याच्यामुळे परतावला गेला आणखीन एक फलंदाजाला. ती धोंडपाड्या संघाच्या देवेश या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजन मात्र खेळपट्टीवरती आहे. देवेन मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा विकेट आणखीन एक हादरा बसतोय तो धोंडपाडा संघाला. उंबर्डे संघ एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय की चांगला खेळाचं प्रदर्शन, आपली गुणवत्ता सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतं. एकाच पंचक्रोशीतील असतील पण तरी सुद्धा चांगला खेळ त्यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानावरती आतापर्यंत 7 विकेट गेलेल्या आहेत तंबूच्या आसऱ्याला. 7 विकेट तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत गेलेल्या पाहायला मिळत आहेत धोंडपाडा संघाच्या. उंबर्डे संघाने या ठिकाणी चांगली एकाएकी बाजूला किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. एकाएकी बाजूला आपल्याला या ठिकाणी सामना झुकवताना पाहायला मिळतोय. कमी टार्गेट आपण द्यायचं आणि ते सहज आपण चेस करायचं, अशा पद्धतीने या ठिकाणी हा खेळ चालू आहे. दरम्यान पुन्हा एकदा विनोद आपल्या बॉलिंग पार्क वरती आणि समोर खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन यश. यश याला टाकलेला चेंडू समजू शकला नाही यश. चेंडू मात्र जातोय निर्धाव. यश याला मात्र या ठिकाणी अपयश आलं चेंडू खेळण्यामध्ये. प्रवीण जांद्रे ज्या उत्कृष्ट पंचांची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण मला असं वाटतं ही जवळजवळ 27वी स्पर्धा असेल त्यांची 2021 आणि 22 मधली. मागच्या वेळेला जेव्हा इथे मॅचेस चालू होतं त्यावेळेला 24वी स्पर्धा त्यांनी केली होती. ही 25-27वी स्पर्धा असावी अंपायर म्हणून कामगिरी करत असताना. पेण पूर्व विभागामध्ये जवळजवळ त्यांनी एक 16 ते 17 टुर्नामेंटला त्यांनी पंचांची कामगिरी पाहिली होती. आणि फक्त पेण तालुक्यात नाही तर पेणच्या बाहेर सुद्धा अगदी खोपोली पासून खालापूर पासून त्यांनी पंचांची कामगिरी पाहिलेली आहे. असे एक उत्कृष्ट अंपायर ते अर्थातच प्रवीण जांद्रे सर. मॅन फ्रॉम फणस डोंगरी पेण. षटकातला चेंडू सरळ पूल केलाय. चेंडू येतोय मिड ऑफच्या बाजूला. डीप मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार. इथे मात्र फक्त 2 झाले असते, आपण एकच धावेवरती समाधान मानलंय. ते धोंडपाड्या संघाच्या या फलंदाजांनी एक धाव संख्या झाली 25. पाव शतक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 25 या अंकावरती धाव संख्या जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. 27 चेंडू झालेत आतापर्यंत आणि 25 धावा धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विनोद याने टाकलेला चेंडू हा सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यात. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय विनोद याच्याकडून. म्हणजे आतापर्यंत 4 गोलंदाज वापरले गेले होते. 4ही गोलंदाज अगदी टॉप. धाव संख्या 25 आहे. तर टॉप गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. 5वा गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी बघा. बॅटची कडा चाटून पुन्हा एकदा जस गोलंदाजाचं कौतुक करत होतो आणि नक्कीच या ठिकाणी त्यांनी सार्थ करून दाखवलेलं आहे की हंबी किसी से कम नाही आहे. बॅटची कडा चाटून चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यात आणि 8वी विकेट या ठिकाणी धोंडपाडा संघाची पॅव्हिलियन मध्ये परतताना पाहायला मिळते. धोंडपाडा संघाच्या पॅव्हिलियन मध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते. जसा खेळ पाहिजे होता. ओमकार बाद झाला, त्याच्यानंतर या ठिकाणी ऋषिकेश बाद झाला. हे 2 महत्वाचे स्ट्राईकचे फलंदाज ज्या वेळेला बाद झाले त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजानं थोडंसं दडपण घेतलं. त्यांनी मात्र या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन दाखवलं गेलं नाही. एकीकडे आपण बघितलं की समीर कडू हा सुद्धा या ठिकाणी खेळ करणार होता पण तो मात्र या ठिकाणी बाद झाला. आणि खरं तर प्रोत्साहनासाठी आमचे राज कडू या ठिकाणी आले होते. ते सुद्धा या ठिकाणी थोडेसे निराश मला पाहायला मिळत आहेत. आपल्या संघासाठी ते योगदान देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले होते पण मात्र निराशा आहेत. हरकत नाही आहेत. तर एकूण धाव संख्या झालेली आहे ती 25 आणि विजयासाठी 26 धावा गोळा करायच्या आहेत. 30 चेंडू आणि 26 धावा असं लक्ष्य समोर उभं केलंय. त्या अर्थातच उमरडे संघासमोर प्रणित पाटील उमरडे आणि एकीकडे गावदेवी धोंडपाडा
असा संघ ही मॅच आपल्याला या ठिकाणी लढत पाहायला मिळते. विनायक पाटील यांचं कौतुक करायला पाहिजे. ज्या वेळेला टुर्नामेंट्स या ठिकाणी होतात, मग टुर्नामेंट्स कोणाचीही असू द्या, पण ती टुर्नामेंट्स अगदी निर्विवादपणे या ठिकाणी यशस्वी झाली पाहिजे. कोणताही वादविवाद नाही झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रत्येकाला सपोर्ट असतं. आता त्यांचं या ठिकाणी आयोजन आहे, परंतु ते स्वतः अगदी एकनिष्ठ प्रामाणिकपणे त्यांनी या ठिकाणी या टुर्नामेंट्स ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे यात काडी मात्र शंका नाही की कोणता वाद होईल, परंतु चांगला खेळ या ठिकाणी झाला पाहिजे असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यांनी ही पर्वणी दिलेली आहे. खरं तर विभागातील मध्य विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने चालू असलेल्या टुर्नामेंट्स, त्याच्यामुळे त्यांना पर्वणी दिलेली पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी शूज आहेत आणि चषक सुद्धा आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ असे क्रमांक या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ही चॅम्पियन ट्रॉफी आहे. आणि खरं तर वेगवेगळ्या ट्रॉफी असतात, पण ही चॅम्पियन ट्रॉफी आहे, त्याच्यावरती नाव कोरलं जाईल. त्यावेळेला चॅम्पियन ट्रॉफी कोण पटकवेल हे मात्र हे म्हणजे तो खरं तर हकदार आणि त्या तालुक्यामधला या मध्य विभागामधला तो खरा तर संघ हा टॉप संघ आपण गणला जाईल. तर बघूया काय होणार आहे. दोन संघांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. एकीकडे धोंडपाडा संघ तर दुसरीकडे उंबरडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उंबरडे संघासमोर हे लक्ष उभं केलेलं पाहायला मिळतंय. ते अर्थात 30 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी गोळा करायच्या उंबरडे संघाला. धोंडपाडा संघाकडून चांगली गोलंदाजी केली. जसं इकडे उंबरडे संघाचा गोलंदाज निखिल माळी यांनी जशी गोलंदाजी केली होती, तशी तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत आंबेघर ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे स्वप्नील वडे, माझे मित्र आणि स्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचे आमचे सहखजिनदार आमच्या सोबत या ठिकाणी बसलेले आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बडे यांचं सुद्धा विनायक पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. असू दे. ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांची मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे, परंतु स्त्रीच्या मागे एका पुरुष असतो म्हणत आपण म्हणतो की त्याचे मिस्टर असतात आणि काम बघत असताना या ठिकाणी मुन्ना युट्यूब मुन्ना पाटील स्वप्नील बडे मॅन फ्रॉम गणपतीवाडी आणि ग्रुप ग्रामपंचायत आंबेघर सदस्य यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत, धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी आपण बघतोय की सामन्याला सुरुवात षटकातला पहिला चेंडू खेळून काढतोय सरळ या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हातात थ्रो केला नाही, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र फलंदाजानं एक धाव कंप्लीट केलेली पाहायला मिळते. एक धावेनं अकाउंटला सुरुवात झाली. एक धावेनं अकाउंटला सुरुवात. संघाची धावसंख्या 1. त्यांना माहिती आहे की खेळामध्ये चुरस आहे. धावा इथे चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत आणि त्याच्यामुळे धावा आपल्याला रोखणं गरजेचं आहे, म्हणून डायरेक्ट हिट करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा गोलंदाज षटकातला पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा चायनीज कट केला. इथे मात्र एक धाव बाईच्या स्वरूपात आले, सॉरी कट नाही, बाईच्या स्वरूपात धावा आहे. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या झालेली आहे 2. ऋषिकेश गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आहे, चांगला टिचून या ठिकाणी चेंडू टाकतोय, तिखट मारा करतोय, तीक्ष्ण मारा पाहायला मिळतोय. जसं बाण सुटावा तसा चेंडू या ठिकाणी सुटला जातोय. तिखट मारा बघा पुन्हा एकदा, क्या बात आहे. इथे मात्र बघा फसवलाय या ठिकाणी आणि नक्कीच मी म्हटलं की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती ऋषिकेश याच्याकडून. नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी फिरला होता. अमित याला मात्र या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज ऋषिकेश. आउट, पहिली विकेट तंबूच्या अस्त्राला.
हॅलो. दरम्यान बघा पुन्हा एकदा फसवलंय. पुन्हा एकदा सेम विकेट आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र आणखीन एक महत्वाचा फलंदाज जो अष्टपैलू खेळाडू आहे तो मात्र प्रतीक या ठिकाणी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकला खरं तर खेळायचं होतं पण प्रतीक मात्र या ठिकाणी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक सन्मान्य विजय जी पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. प्रतीक पाटील हा सुद्धा या ठिकाणी बाद झालेला. प्रतीक पाटील या ठिकाणी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळते. खेळायचं होतं पण मात्र धाव काढायला गेला आणि इथे मात्र आणखीन एक विकेट सेम विकेट आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती आमचे सन्माननीय माजी नगरसेवक विजयजी पाटील स्वतः नगरसेवक होते. त्यांची मिसेस सुद्धा नगरसेविका होती आणि चांगलं काम समाजामध्ये त्यांनी केलेलं आहे म्हणून आजही ते आमच्या सोबत आहेत कायम. षटकातला चेंडू सरळ सीमारेषा पार. हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. निखिल याच्या बॅट मधून आलेला हा चौकार 4 धावीना संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टपली दिली. चांगला फटका आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय सरळ भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियनच्या दिशेने मारलेला हा वन बाउन्स चौकार. चांगला फटका. इथे मात्र आपण बघितलं की मगाशी सांगितलं चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत आणि अशा धावा दिल्या तर सुरुवातीला मी संदीप भोईरामचे सांगत होते की चांगली गोलंदाजी चांगली या ठिकाणी चालू होती. 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या पण नंतरच्या 3 चेंडूंमध्ये मात्र या ठिकाणी 1 विकेट आणि 2 लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या 8 धावा या ठिकाणी आल्या. संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. पहिल्या 3 चेंडूंवरती 2च धावा होत्या आणि उर्वरित 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी 8 धावा आल्या. आता 24 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. चोवीस चेंडू 16 धावा. माफक असं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उमरडे संघ खेळत असताना समोर आता खेळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईकला हेमंत खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि बॉलिंग पार्क वरती आलाय गोलंदाज वैभव कडू. वैभव कडू क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. धुंडपाडा कडू आळीतील हा खेळाडू वैभव कडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान वैभव कडू याचा हा पहिला चेंडू फर्स्ट बॉल हेमंत याच्यासाठी. हेमंतनं चांगला चेंडू या ठिकाणी ढकललाय. 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय. 1 धाव दुसरी धाव 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा उमरडे संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावेनं भर पडतीये आणि धोंडपाडा संघाच्या 26 धावांना या ठिकाणी उत्तर देत असताना संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. 2 बाद 12. वैभव कडू याचा हा चेंडू टपली दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा स्पीड चेंडूला गती होती पण चेंडूला टपली देत असताना तुम्हाला आणखी ताकद लावणं गरजेचं होतं तर चेंडू तुम्हाला पुढे गेला असता पण मात्र या ठिकाणी सुरेख झेल टिपला गेला. 3री विकेट तंबूच्या अस्त्राला जाते ती उमरडे संघाची. 3 बाद 12. दीपेश आमचा मित्र या ठिकाणी बसलेला आहे. काय खेळ केला होता मैदानामध्ये आपण बघितलं. कुठे मॅच उमरडेला मॅच झाल्या होत्या. दीपेश आमचा मित्र त्या ठिकाणी खेळत होता आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे 1 चेंडू आणि
किती धावा पाहिजे होत्या दीपेश? 4 ना 3? बरोबर आहे, 5 धावा पाहिजे होत्या. एक चेंडू 5 धावा, 2 वाईट टाकले गेले आणि नंतर एक चेंडू 3 धावा आले आणि 3 धावा दीपेशनं पळून काढल्या होत्या. आणि मी म्हटलं की दीपेश आहे तोपर्यंत मॅच आहे आणि काय धावा पळून म्हणजे एक चेंडू 5 धावा, 2 वाईट गेले, 3 धावा पळून काढल्या आणि असा खेळ केला होता दीपेशनं. पण परंतु चांगला खेळ पाहायला मिळाला होता, मजा आली होती त्यावेळेला. षटकातला चेंडू सरळ या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय आणि हा बिग 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 षटकार, छक्का, दे धक्का, जबरदस्त फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जशी गोलंदाजी झाली तशी बॅटिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती निखिल माळी याच्याकडून. निखिल माळी इज ऑन अ फायर. काय जबरदस्त खेळी आहे. अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. समोर पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाज वैभव कडू गोलंदाजी करतोय. एक षटकार आलाय पुन्हा एकदा या ठिकाणी सरळ त्या ठिकाणी आपण बघतोय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा ढकललाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. हा प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. 4 धावा. धाव संख्या झाली 22. आता फक्त विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. पिंपळपाड्याचे हिरामण भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हिरामणजी भोईर यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. विजयासाठी आता फक्त 4 धाव्यांची गरज आहे, कारण इथे मात्र निखिल माळीनं जबरदस्त खेळी करून दाखवलेली आहे. जसं गोलंदाजी टाकली तशीच या ठिकाणी फलंदाजी सुद्धा त्याची दमदार आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार, एक चौकार, तडाखेबाज फलंदाजी. बघा यावेळेला प्लेसमेंट करून हलक्या हाताने चेंडू कट केला. सरळ बॅटने या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय, त्याच्यामुळे फक्त एकच धाव, एक धाव काढून आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झालेल्या आहेत 23. 3 धावेंची गरज आहे. फक्त 3 धावा विजयासाठी पाहिजेत. वैभव याचा पुढचा चेंडू, चांगला फटका खेळून काढलाय आणि हा कदाचित विजयी फटका. येस, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार आणि हा विजयी फटका. जबरदस्त, प्रेक्षणीय, सुपर, माइंड ब्लोईंग फटका आणि 4 धावा. या ठिकाणी उमरडे संघ विजय झालेला. प्रणित पाटील उमरडे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धोंडपाडा संघाचं सतत आभार. पंचांना विनंती आहे की आपण इकडे रेस्ट साठी यायचं आहे. प्रवीण जांद्रे सर. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला उंबर्डे विरुद्ध धोंडपाडा यांच्यामध्ये. धोंडपाडा संघाने खरं तर बॅटिंग झाली नाही. प्रथम फलंदाजी करताना त्यांची बॅटिंग पाहिजे तशी झालेली नाहीये, त्याच्यामुळे या ठिकाणी ही कमी धावा असल्यामुळे उंबर्डे संघाला एकाएकी बाजूला हा किल्ला लढवता आला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल माळी, ज्यांनी 2 षटक, 7 धावा, 2 महत्वपूर्ण विकेट आणि फलंदाजी करत असताना 1 षटकार, 3 चौकार मारत 6 चेंडूंमध्ये 20 धावा करणारा निखिल माळी याला या ठिकाणी ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. आणि विजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण निखिल माळी याला द्यायचं. अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला हे बक्षीस आपण द्यायचं आहे. प्लीज निखिल याला विनंती की आपलं बक्षीस घेण्यासाठी आपण पुढे या.